ही जेनझीच मुळामध्ये कुठली आहे माहिती आहे का? 9/11 नंतरची, 2008च्या क्रायसिस नंतरची, त्याच्यानंतर नोटबंदी नंतरची, किंवा ज्यांनी कोरोना बघितलेला आहे ती, ही अशी पिढी आहे माहिती आहे का, ज्यांना क्रायसिस नावाची गोष्ट आहे ना, ही आपल्या 5वीला पोचलेली आहे काय असं वाटणारी ही पिढी आहे. पण मग समजा एखादा व्यक्ती एखादा मुद्दा उचलतो, मग तो कुठलाही मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा असेल किंवा खड्ड्यांचा असेल, शिक्षणाचा असेल, लगेच लोकांचा थॉट असा होतं की अरे याला उद्या पॉलिटिक्समध्ये जायचं आहे का, किंवा याचा काहीतरी फायदा आहे त्याच्यामध्ये. जात हे वास्तव आहे बघा भारतातलं, म्हणजे वास्तव आहे ते, त्याला कसं तुम्ही नाकारणार, कसं नाकारू शकत नाही. आणि कितीही त्याच्यासाठी प्रयत्न केला तरी सुद्धा वेगवेगळे जे काही आंदोलनं उभी राहत आहेत ते आहे. पण मग एक गोष्ट मला सांगा की आज आपली जी पिढी आहे, आपल्या पिढीमध्ये आणि आपल्या वडिलांच्या पिढीमध्ये खूप फरक आहे विचारांचा, तसंच येणारी पिढी अजून वेगळी. मग एवढा जर फरक आहे तर मग राजकारणामध्ये त्या गोष्टी म्हणजे कसं समजतील ना? म्हणजे माझ्या वडिलांना जर माझे प्रॉब्लेम समजू नाही शकत, तर या राजकारण्यांना आजच्या उद्याच्या पिढीचे प्रॉब्लेम कसे समजतील आणि हे चेंज कधी होईल? ते म्हणजे आपण सगळ्यांनी थँक्स म्हणायला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू घ्या ते तिथपासून आतापर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ह्या सगळ्यांसाठी कुठला ना कुठला प्रोग्राम तरी राबवण्याचा प्रयत्न केला. जात नावाचं वास्तव आहे, आर्थिक परिस्थिती संदर्भात काही ना काहीतरी गडबडी चालू आहेत, स्टील देश म्हणून आपण उभे आहोत. कुणालाच गॅरंटी नव्हती ज्यावेळेस देश स्वतंत्र झालं त्यावेळेस किंवा टिकूत म्हणून उगव आपल्याला वाटतं माहिती आहे, राजकारणी होणं हे सोपी गोष्ट नाही सर, किंवा राजकारण हे बिलकुल सोपं नाही. जे आपल्याला दिसतं ना, सतत प्रवास आहे, सतत भेटीगाठी आहेत, मतदारसंघ काहीच्या काय मोठे आहेत, तुमचा साखरपुडा करावा लागतो, तुमचं लग्न करावं लागतं, तुमचं मुंज अटेंड करावं लागते, तुमचे वाढदिवस अटेंड करावं लागतात, त्याच्या शुभेच्छा द्याव्या लागतात, घरात कोणी वारलं असेल तर त्याला श्रद्धांजली द्यावी लागते, नंतर त्याही प्रोग्राम लिहावं लागतं, त्याला डबाही द्यावा लागतो, सगळं करावं लागतं. आणि हे सगळं करून सुद्धा परत अजून आमच्यासाठी चांगलं काहीतरी करा ही अपेक्षा आहे. आज सोशल मीडियावरती तर ते बऱ्यापैकी वाढून दिसतं. म्हणजे आजकाल आपल्याला भीती वाटते की आपण कुठल्याही टॉपिकवरती जर बोलायला गेलं तर त्याला विरोध करणारे आहेत. लोकांना मुळामध्ये ना, मला काय वाटतं, मी असं ते नेहमी बोलतो, म्हणजे ज्यावेळेस मी शिकवायचो ना, तर मी असं सांगायचो फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, मग फंडामेंटल राईट्समध्ये राईट्स म्हणजे काय ते पहिलं आपण डिकोड केलं, मग फंडामेंटल राईट्स म्हणजे काय ते डिकोड केलं. मी हे सांगायचो हे फंडामेंटल राईट्स कशासाठी आहेत? बेसिकली फंडामेंटल राईट्स हे इक्वॅलिटी आहे. तुम्हाला आहेत, त्याला आहेत, ह्याला आहेत, मला आहेत. बरोबर. ते मला एकट्यालाच आहेत आणि मी आता स्वयंभू आहे असं नाहीये. सगळ्यांना ते समान पद्धतीने दिले गेलेले आहेत. हीच मुळामध्ये भावना अजून निर्माण होत नाहीये. म्हणजे आता सपोज मी एखादं स्टेटमेंट लिहिलं आणि त्या स्टेटमेंटला खाली कुणीतरी काउंटर करणारं स्टेटमेंट लिहिलं, मग संपलाच विषय. आपण त्याचं मग आता सुट्टी देत नसतो. बरोबर, आता सुट्टी नाही. मग सोशल मीडिया पण त्याच पद्धतीचा आहे, किंवा कुणीही व्यक्त होत असताना तसं का व्यक्त होतं? कारण की लोक अंगावर येऊ शकतात. भावना नावाची जी गोष्ट आहे ना, ती एवढी म्हणजे पातळ झालेली आहे, तीव्र नाही, पातळ झालेली आहे, प्रचंड पातळ झालेली आहे. कोण कोणत्या ह्याच्यावरती नाराज होईल, कोण कशावरती भडकेल, काहीच सांगता येत नाही. आणि ट्रोल करणं पण सहज झालेलं आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये करणं, सपोज सोशल मीडियामध्ये ट्रोल करणं. मध्ये एक इन्फ्लुएन्सर आहेत पुण्यातले, तर त्यांना मधल्या काळात ट्रोल केलं, त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता वगैरे. तर मी त्याच्यावरती असं म्हटलं, यार ट्रोल का करतात लोक? बेसिकली असं आहे की आपलं म्हणणं आजपर्यंत कधीच कोणी ऐकलेलं नसतं. मग सोशल मीडियावरती सहज टाईप करता येतं ना, मोबाईल आहे, त्याच्यामध्ये डेटा आहे, सगळे जे ॲप आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ठीक आहे, मग फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर मग सुरू लगेच सुरू होतं त्याच्यावरती. आपला सगळा जो आहे ना राग, किंवा जे काही आपल्याला वाटतं आपल्याला खूप काही कळतं, आपली बुद्धिमत्ता असेल, कोणाचं काहीतरी वेगळं असेल, ते सगळं त्या ठिकाणी निघतं. आणि हसवता येतं, लोक आपल्याला लाईक करतात, आपलं कमेंट करतात, आपलं शेअर करतात, त्याने तर वेगळ्या पद्धतीचं डोपामाइन शूट होतो माणसाचा. ते आवडत राहतं, लोकांना आवडत राहतं, लोक करत राहतात त्या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं की व्यक्त होत राहणं हे फार गरजेचं आहे. व्यक्त नाही झालो तर अवघड आहे. मग कुठं व्यक्त होतो हा प्रत्येकाचा परत अगेन डिफरंट क्रायटेरिया आहे. आता मी इथं व्यक्त होतोय, मी बोलतोय बिनधास्तपणे, कोणी तिथं व्यक्त होईल, कोणी लिखाणाच्या स्वरूपामध्ये व्यक्त होईल, कोणी काहीतरी व्हिडिओ बनवण्याच्या स्वरूपामध्ये व्यक्त होईल, कोणी चित्राच्या माध्यमातून व्यक्त होईल. व्यक्त होणं हे गरजेचं आहे. आणि ट्रोल वगैरे ह्या गोष्टी किंवा त्याला खाली होत राहणार आहेत. पण एक समाज म्हणून जे आहे, एक समाज म्हणून, एक सिव्हिल सोसायटी म्हणून आहे ना, आपल्याला अजून ह्या सोशल मीडिया संदर्भातल्या किंवा एकूणच ह्या संदर्भातल्या गोष्टी शिकायला भरपूर वाव आहे. एक वेळ लागणार आहे, सर्टन वेळ लागणार आहे. आता ह्याचं नेमकं झालं काय माहिती आहे का? पिढी जर का बघितली आपल्या इथली, म्हणजे पिढ्या
आता आपण जेनझी विषयीची खूप जास्त चर्चा करतो बघा. ही जेनझीच मुळामध्ये कुठली आहे माहिती आहे का? 9/11 नंतरची, 2008च्या क्रायसिस नंतरची, त्याच्यानंतर नोटबंदी नंतरची, किंवा ज्यांनी कोरोना बघितलेला आहे ती, ही अशी पिढी आहे माहिती आहे का, ज्यांना क्रायसिस नावाची गोष्ट आहे ना, ही आपल्या 5वीला पोचलेली आहे काय असं वाटणारी ही पिढी आहे. त्याच्या अगोदरचं निवांत होतं ना सगळं. म्हणजे आपण ते चालूच आहे ना सगळ्यांचं, यार तेव्हा भारीच होतं रे. थंडी वाजायला लागले तर लाकडं गोळा करून आणायची, शेकोटी करायचो, आंबे पाडायला जायचो, अरे तिथं आम्ही जांभळं खायला जायचो. ते आता नाहीये बघा. म्हणजे जिथं आपण हा पॉडकास्ट करतोय इथं आजूबाजूलाच ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने चालायच्या, आता नाही. आता आपण फक्त आणि फक्त ते म्हणतो ना, जुन्या आठवणीमध्ये रममान झालेलो आहोत. मग हे नवीन पिढी जी आहे ना, ह्यांना काहीतरी हवंय ना व्यक्त होण्यासाठी, आणि ते ऐकत नाहीत. त्यांच्याकडे उत्तर सोपं आहे बघा, कॅमेरा, इंटरनेट सगळे. मग ते व्यक्त होणार, त्याच पद्धतीने व्यक्त होणार. पण मग नॉर्मली एक व्यक्त होणं वेगळी गोष्ट आहे. पण आता तुम्ही स्वतः म्हणजे पत्रकारिता करतायत, ठामपणे आपले मुद्दे मांडतात, पण ज्यावेळेस आपण मोठ्या महत्वाच्या विषयावरती बोलायला जातो, जसं की असेल जात असेल, धर्म असेल, एखादी पॉलिटिकल पार्टी असेल, तर कसं आहे म्हणजे स्वतंत्रता आहे का तेवढी आज शिल्लक? आहे ना. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय. क्रमांक 1, 1947ला देश स्वतंत्र झालेला आहे. गेल्या काही काळापासून उलट अजून जास्त चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण मांडू शकतोय. भीती कुठे? भीती कुठे? त्याला फॉलो करणारा एक्स क्राऊड आहे, ह्याला फॉलो करणारा वाय क्राऊड आहे. गोंधळ त्या दोघांमध्ये चालू आहे ना, एक्स आणि वाय ह्यांच्यामध्ये चालू आहे, जे कुठंच नाही आहेत. म्हणजे सपोज एखादा असा कॉन्टेंट तुम्ही लिहिताय की बाबा अर्थव्यवस्था ह्याच्याविषयी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करताय, किंवा उद्या मार्केट कशा पद्धतीचं असेल ह्याच्यावरती लिहिताय, गोल्ड प्राइसेस, सिल्वर प्राइसेस ह्याच्यावरती लिहिताय, इफ यू आर रायटिंग अबाउट पोल्युशन, तिथं नाही ना ट्रोल. ते आहे. ट्रोल कुठे हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. ट्रोल कुठं आहे, आपलं ट्रोलिंग कुठं होतं, आपले म्हणणे कुठं खोडून काढले जातात, ज्याच्याविषयीची माहिती उपलब्ध आहे सहजपणे, तिथं ट्रोल होतंय. पण मग समजा एखादा व्यक्ती एखादा मुद्दा उचलतो, मग तो कुठलाही मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा असेल किंवा खड्ड्यांचा असेल, शिक्षणाचा असेल, लगेच लोकांचा थॉट असा होतं की अरे याला उद्या पॉलिटिक्समध्ये जायचं आहे का, किंवा याचा काहीतरी फायदा आहे त्याच्यामध्ये. मग ते मगाशी मी एक शब्द वापरला बघा, एक सिव्हिल सोसायटी नावाचा, किंवा आपण मुळामध्ये ना विसरून गेलेलो आहे आपल्या अधिकारांविषयी आणि आपल्या हक्कांविषयी. ज्यावेळेस अधिकारांची आपण गोष्ट करतो, फंडामेंटल राईट्स, तर त्याच्यामध्ये खूप चांगलं मूलभूत अधिकार आहे माहिती आहे का, की ॲबोल्युशन ऑफ टायटल्स, म्हणजे पदव्या नावाची जी गोष्ट आहे ना, त्या बंद केलेल्या, त्या नष्ट केलेल्या आहेत असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे माहिती आहे का. पण ते अजून झिरपलं नाही ना, झिरपलंच नाही. आपण अजून त्याच्यामध्येच आहोत. म्हणजे पॉलिटिक्स करावं किंवा राजकारण कोणी करावं, एक्स नावाची जी व्यक्ती आहे त्यांचं पुढचं वाय जे आहेत त्यांनी करावं, आणि वायच्या पुढं झेडनी करावं. ह्याच क्रमाने त्याच घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आजची ते न्यूज तुम्ही बघितली असेल बघा, लोहा का कुठला तरी आहे, तर त्या ठिकाणी एकाच घरातले सगळे 6च्या 6 जण एकाच ठिकाणी जर का हे करत असतील, उभे राहत असतील, तर मग मुळामध्ये हे आपण बनवलेल्या गोष्टी आहेत, आपणच ते तयार केलेलं. आणि कोणी मुद्दा उचलतोय हेच आपल्याला मान्य होत नाही ना, आणि इतर जे मुद्दे उचलणार आहेत त्यांना लोकांनी उचलून धरलेले आहे. बेसिकली कधी कोणता मुद्दा उचलून धरतो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता सपोज माझ्या एरियाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ठीक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मध्येच एखादा मुद्दा मांडत असतो की बाबा ह्या ठिकाणी अशी अशी गाडी लावलेली आहे, ती गाडी काढण्यात यावी. ठीक आहे, मग जर का नीट बघितल्यानंतर लक्षात येतं ह्या ठिकाणी अशी अशी गाडी लावलेली, ती त्याच्या दाराच्या आसपास असते म्हणून त्याने मुद्दा मांडलेला असतो. त्याला नसतं घेऊन देणं चौकात गाडी लागलेली आहे म्हणून. बरोबर येते का? मग ज्यावेळेस कोणीतरी चौकामधला मुद्दा मांडायला सुरुवात करतं, मग त्याला वाटतं यार हा असं काहीतरी. परत इथं युटोपियन थॉट आहेत. आपलं स्वप्नरंजन प्रचंड असतं, किंवा आपले विचार जे आहेत ना, विचार हे कशा बाबतीत असायला पाहिजेत, विचार हे देशाबाबतीत असायला पाहिजेत, विचार हे समाजाबाबतीत असले पाहिजेत, विचार हे आपल्या प्रगती बाबतीत असले पाहिजेत. पण समोरच्याचं काय इंटेन्शन आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त एनर्जी आपली खर्च होते, असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. करतोय करू द्या ना. कारण की अल्टिमेटली होतं काय, अल्टिमेटली असं होतं की ज्या वेळेस तो व्यक्ती मुद्दे मांडायला लागतो, ते मुद्दे मांडत असताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जर का त्याने ठेवली, काही दिवसानंतर त्याला पब्लिक उचलून धरतं चांगल्या पद्धतीने, आणि ज्यावेळेस ह्याची कधीतरी अडचण निर्माण होते ती व्यक्ती तिथंच जाते.
नाही तुम्ही बघा कुठलीही आजूबाजूची उदाहरणं बघा, म्हणजे महात्मा गांधींनी त्या बाबतीत खूप भारी सांगितलेलं आहे. मला ते फार आवडतं माहिती आहे का, की तुम्ही काहीतरी गोष्टी करत असता, मग सुरुवातीला लोक तुमच्यावर हसतील, बरोबर आहे का नाही, तुम्हाला चिडवतील, सगळं करतील, आणि नंतर तुमचा विजय होईल हे त्यांचं त्याच्यामध्ये शेवटचं आहे. तो मोमेंट येईपर्यंत कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी काय होतं, पॉलिटिक्समध्ये जाणार हे कधी म्हणतात लोक, आता महापालिकेच्या निवडणुकीत, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 4 महिने अगोदर अचानकच तो काहीतरी करायला लागला. अरे असं आहे का तुमच्या घरी, अच्छा अच्छा असं आहे का, बरं ते आपण बघूयात, काहीतरी नळाला पाणी येत नाही का, ओके 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 ओके. ते सिजनल असल्यामुळं लोकांचं कसं झालेलं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण ह्याच्या अगदी विरोधामध्ये आपल्या राज्यामधले आपण नेते घेऊयात, म्हणजे शरद पवार साहेब असू द्यात किंवा अजित पवार साहेब असू द्यात, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्यात किंवा इतरही जे नेते आहेत, हे सतत तुम्हाला दिसतील ना, हे कृतिशील लोक आहेत ना, कंटिन्यू त्याच्यामध्येच आहेत. आपल्या आजूबाजूचे जे आहेत ते सिजनल असल्यामुळं एकूणच राजकारणी सिजनल आहेत असं वाटायला लागतं, बरोबर, किंवा एकूणच समाजकारणी सिजनल आहेत असं वाटायला लागतं. आणि रोज रोज जर का मुद्दे मांडायला लागलं तर ते, म्हणजे घरातली सुरी आहे सपोज, ते जर का रोजच वापरत राहिलो आपण, त्याला धारणं लावतो, ते बोतट होऊन जाते ना. बरोबर आहे. मग परत इथं तिथंच आलो, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही, कोणीतरी मांडतंय, तर मग मांडत असताना काय पाहिजे, माझा पहिला प्रश्न, हा मुद्दा मांडलेला आहे बरोबर, हा मुद्दा बरोबर आहे का, हो, ह्या मुद्द्यामुळे त्रास होतोय का समाजाला किंवा कुणाला तरी, हो, मला त्रास होतोय का, नाही, मला उद्या जाऊन त्रास होऊ शकतो का, त्याचं उत्तर हो किंवा नाही. हे असे आपण वेगवेगळं लगेच त्याला लावतो ना, लगेच बसतं, राहू दे ना, आपल्याला काय करायचंय, बरोबर. पहिलं काय असतं, सोड रे, जायचंय, आपल्याला गडबड आहे, ते आहे हे. मग ह्याच्यामुळं होतं काय, ह्याच्यामुळं गोष्टी आहेत तिथंच थांबतात, किंवा आपण सहजपणे काहीतरी कमेंट पास करून निघून जातो, तो विषय सोडून देतो. मला ते काही दिवसांपूर्वी विचारलं होतं एका ठिकाणी, एका इंटरव्ह्यूमध्ये, की एवढी सारी गडबड चालू आहे, एवढे सारे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, असं असं असं, मग तरी पण कसं काय दिसत नाहीत ह्या गोष्टी. बेसिकली ज्यांना मुद्दा पटतो, ज्यांना मुद्दा आवडतो, ते घराबाहेर पडतात का, बरोबर आहे. घराबाहेर कुणाला पटतोय मुद्दा, मॅक्सिमम आपल्या इथं जनता ज्यावेळेस आपण म्हणतो, जनता म्हणल्यानंतर एक वेगळं चित्र समोर दिसतं, सोसायटी म्हणल्यावर एक वेगळं चित्र डोळ्यासमोर दिसतं. तुम्ही सहज बघा ना, मी जनता म्हणल्यावर काय काय दिसतं, ग्रामीण जनता म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर वेगळं येतं, त्याला लगेच पुढे आपण काहीतरी सफिक्स जोडायचा प्रयत्न करतो. पण जर का आपण सोसायटी म्हणलं तर वेगळं होतं. माझा म्हणणं तिकडून, म्हणजे सगळेच सोसायटीचा भाग आहोत, सगळेच समाजाचा भाग आहोत, पण तिथं ते असे ते विभागले गेलेले ना, कुठं ना कुठं विचारात पण विभागलं गेलेलं आहे, विचार व्यक्त करण्यामध्ये पण विभागलं गेलेलं आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये. पण मग गडबड आहे. ओके. पण मग आता इलेक्शन्स येत आहेत, पण आजही आपण एका साईडला पाहतो की खूप प्रगती करतोय आपण, समजा सुपर पॉवर हो, अशा गोष्टी आपण करतो. पण दुसऱ्या साईडला जर आपण कम्पेअर केलं तर आजही इलेक्शनमध्ये विकासापेक्षा जातीचा मुद्दा जास्त महत्वाचा होतो. मग असं का ठरतं, म्हणजे आजही आपण त्याच्यातून बाहेर का नाही येऊ शकत? जात हे वास्तव आहे बघा भारतातलं, म्हणजे वास्तव आहे ते, त्याला कसं तुम्ही नाकारणार, कसं नाकारू शकत नाही. आणि कितीही त्याच्यासाठी प्रयत्न केला तरी सुद्धा वेगवेगळे जे काही आंदोलनं उभी राहत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही आपल्या इथं लोक आक्रमक होताना दिसत आहेत, त्याच्यातून हेच क्लिअर होतंय ना की प्रत्येकजण जाती संदर्भात आग्रही आहे, त्याच्या एकूण भूमिकेसंदर्भात आग्रही आहे. भारत महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेला आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो. पण त्याच्या मागचं कारण बेसिकली काय, तर इट इज पॉप्युलेशन, लोकसंख्या. ह्याच्यामुळं, नाहीतर जर का पर कॅपिटल इन्कम वगैरे बघायला गेलं तर आपण म्हणजे पहिल्या 10 मध्ये पण नाही येणार, बरोबर आहे. पण लोकसंख्या इतकी मोठी आहे आणि त्याच्यामुळं होतंय काय, तर आपला असं व्हॉल्यूम मोठा दिसतो, म्हणून आपण मोठी अर्थव्यवस्था आता जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेलो आहोत हे वाटतं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण दुसऱ्या नंबरला पण जाणार, 100% जाणार, त्याला कोणीही थांबवू शकत नाही, हे होणारच आहे. पण ह्याच्यामध्ये गडबड अशी आहे की आपलं राहणीमान बदललेलं आहे का, आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे का, बरोबर आहे का नाही, आपली खरेदी करण्याची पद्धत बदललेली आहे का, आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का, आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे का, आपल्या रस्त्यांवरती खड्डे आहेत का, हे सगळे प्रश्न आहेत ना ह्या ठिकाणी. त्याचं उत्तर मिळत नाही. का नाही मिळत,
कारण की अगोदर पण ते तसंच होतं, नंतर पण तसंच आहे. मग सोपा प्रश्न कोणता आहे? बरोबर. सोपं कोणतं आहे? मग काय बदलू शकतं? तर हे बदलू शकतं. काय केल्यावर बदलेल? आंदोलन केल्यावर बदलेल. म्हणून त्याच्या अवतीभोवती गोष्टी फिरताना दिसतात. प्रत्येकाला रिप्रेझेंटेशन असावं आपलं, आपल्या समाजाचं, हे कायमच वाटत आलेलं आहे ना. आता सपोज तुम्ही आहात आणि तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात, हे मला जगाला दाखवायचं आहे ना सर. बरोबर आहे. का दाखवायचंय? दाखवायचंय मला ते स्टेटसला ठेवायचंय, मला 2-4 जणांना सांगायचंय. मग त्याच्यातून ह्या गोष्टी वाढतात असं आपण बघू शकतो. जात आणि जात जाणारच नाहीये. अजून काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सगळ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि ती मेहनत घेत असताना त्याच्यामध्ये बाबा पहिल्यांदा भारताची राज्यघटना काय आहे, भारताचं संविधान काय म्हणतंय हे समजून घेणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने होतं काय की शाळेमध्ये नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये थोडासा भाग आहे, नंतर कधीच संबंध येत नाही त्याच्यासोबत. म्हणून लोकांना नाही लक्षात येत काय चालू आहे, काय नाही चालू आहे. आणि मग ते तिथं येतं. विकासाविषयी कितीही जरी बोललं तरी पण विकासामध्ये बोलत असताना, विकासाविषयी बोलत असताना परत आपण शिक्षण, आरोग्य व्यवस्था, वीज आणि पाणी ह्याच्याविषयीच बोलतो. हो, रस्ते समजा ह्याच्याविषयीच बोलतो. म्हणजे मी खूप लहान, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना वगैरे ऐकलं होतं की पुण्यामध्ये मुंबई पुणे हायवे आहे आणि तो जो रोड आहे ना त्याच्या आजूबाजूचा एरिया पूर्णपणे वायफाय करणार अशी घोषणा होती. तसे तर बऱ्याच गोष्टी आल्या, स्मार्ट सिटीज वगैरे. ते होणार आहे का? इतक्या दिवसात नाही झालं. होणार आहे का? नाही होणार. मग जवळचं अचिवेबल काय आहे? एक्सप्रेसवे समजा असं. नाही, अचिवेबल काय बाबा? मग हे इकडून असं जात, हम आपको ये देंगे, ये मिल जाएगा, वो मिल जाएगा. याच्यातून उद्या जाऊन नोकरी मिळू शकते, ह्याच्यातून उद्या जाऊन काहीतरी लाभ मिळू शकतो, हे पण तिथलं वास्तव आहे ना. आणि खरोखर काही ठिकाणी परिस्थिती वाईट आहेच ना दादा. म्हणजे आत्ता जे आपल्या इथं आंदोलन चालू होतं ते आंदोलन घ्या, जे आंदोलन समोर येतात तेही घ्या, जे आंदोलन समोर येत नाही तेही घ्या. परिस्थिती नाकारू शकत नाही, परिस्थिती खरोखर वाईट आहे. आणि म्हणून त्या गोष्टी बदलता येत नाहीयेत किंवा त्या बदलत नाहीयेत. एक सर्टन टाइम त्याच्यासाठी जावं लागणार आहे. आणि तो सर्टन टाइम जो आहे, हा सर्टन टाइम जावं लागणार आहे असं म्हणत असताना, तो सर्टन टाइम जात असताना पैसा सुद्धा त्या सगळ्यांच्या हातामध्ये कसा खेळेल हे बघावं लागणार आहे. पण मग आज आपण ज्यावेळेस बऱ्याच गोष्टी बघत असतो, आपल्याला त्रास होतो की आजची तरुण पिढी कोणत्या चुकीच्या दिशेला चालली, की त्याच्या स्वतःच्या खिशात पैसा नाहीये, त्याच्या परिवाराकडे आज म्हणजे रोजीरोटीसाठी पैसे नाहीयेत आणि तो बाकीच्यांसाठी गोष्टींसाठी आंदोलन करतोय की मला जात पाहिजे, धर्म पाहिजे, मंदिर पाहिजे. मग त्याच्याबद्दल काय आपण सुधारणा करू शकतो? हे कधी चेंज होईल? कारण पैसा नसला तर काय करू नाही शकत. आपण ह्या विषयावरती आशावादीच राहू शकतो. म्हणजे कधी होईल ह्याचं उत्तर आशावादी राहू शकतो, कधी होईल नाही सांगू शकत. म्हणजे तरुण पिढी जी आहे ह्यांना चांगल्या नोकऱ्या आहेत की उपलब्ध? सगळ्यांना उपलब्ध नाहीयेत हा प्रश्न आहे. नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत हा प्रश्न नाहीये. सगळ्यांना उपलब्ध आहेत का ह्याचं उत्तर काय येतं? बर, कुठं उपलब्ध नाहीयेत? पुण्यामध्ये उपलब्ध नाहीयेत, मुंबईमध्ये उपलब्ध नाहीयेत का, तिकडं सांगोला पंढरपूरला उपलब्ध नाहीयेत का, गडचिरोली चंद्रपूरला उपलब्ध नाहीयेत? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील आपल्याला. म्हणून दॅट इज वाय हे ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलेलं आहे, म्हणजे अगोदरचंही सरकार असो आत्ताचंही सरकार असो, त्याने जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी कशी वाढेल ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येत आहेत. कनेक्टिव्हिटी कशी वाढेल, पण ते आपण कनेक्टिव्हिटी वाढली, सगळ्यांच्या हातात मोबाईल आला, सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट आलं, पण त्याचा फायदा किती होतोय, तोटा किती होतोय हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे मुळामध्ये जे नॅचरल किंवा जे बेसिक इन्स्टिंक्ट आहे ना माणसातलं, तेच बाहेर येते त्याच्यातून. विकासाच्या गोष्टी नाही येते. मला परवा एक माझा मित्र भेटला होता, तर तो मला म्हणे यार चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे सर, चांगलं चालू आहे, छान. पण तो बोलता बोलता मला काय म्हणे, यार तू चीनला जाऊन ये. मी म्हणतोय तू चीनला जाऊन ये एकदा. म्हणलं का? तू जा तर. म्हणजे ते वेगळ्या लेवलवरती खेळत आहेत, ते वरती खेळत आहेत, खूप वरती खेळत आहेत. आणि आपल्या इथं बेसिक ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या पुरवल्या जात नाहीयेत, म्हणून हे वेगळे मार्ग समोर आलेले आपल्याला दिसतात. बेसिक गोष्टी कोणत्या पुरवल्या नाही जात आहेत. म्हणजे गावामध्ये किंवा पुण्यापासून अजून आपण थोडंसं 15-20 किलोमीटर पलीकडे गेल्यानंतर पाण्याची समस्या आहेच, विजेची समस्या आहेच. डीपी उडाला तर 2 दिवस तो हे नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यावरती उत्तर काय आहे? उत्तर काय आहे? असं
डायव्हर्ट करणं आणि होतो आपण लगेच सहजपणे डायव्हर्ट होतो. मुळामध्ये आपण सर्वजण संवेदनशील आहोत, मुळामध्ये आपण सगळेजण खूपच इमोशनल आहोत, बरोबर. पण ते इमोशनल असण्याच्या नादामध्ये पोटेन्शियल वाया जाते, ही वास्तविकता आहे. आणि त्याचं उत्तर नाही सापडत आहे, कोणालाच नाही सापडत आहे. दॅट इज वाय आपल्याला दिसतंय बांगलादेश जेनझी, मेक्सिको जेनझी, हे सगळीकडे जेनझी जे दिसत आहे ते समोर येताना दिसत आहेत. आपल्या इथं त्यातल्या त्यात चांगली बाब ही आहे की नवीन मुलं जी आहेत ही अजून शिकतायत. ठीक आहे, आपल्या इथं गिग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतीये. गिग इकॉनॉमी जी आहे ती, आणि अगोदरची जी पिढी होती त्यांनी बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला, स्वतःला असं स्थिर स्थावर केलेलं होतं. म्हणजे कन्झ्युमेरिझम नावाची गोष्ट नाही आपल्या इथं, उपभोग नावाची गोष्ट जी आहे ना, आले पैसे की उपभोग घेतला आणि आता निवांत उद्याचं उद्या बघू, अशी आपल्या इथली पिढी नाहीये. आधीचीही नव्हती, आजचीही नाही. आजचीही किती जरी म्हटले ना, म्हणजे इंस्टाग्रामवरती आपण बघितलं, व्हॉट्सअप स्टेटसला आपण बघितलं की बाबा नाही उद्याचा कुठं विचार करा आणि असं करा आणि तसं करा, तरी सुद्धा वास्तविकता ही आहे की आपला बेसिक कल जो आहे हा सेव्हिंग करण्याकडचा आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशा करता येऊ शकेल त्या पद्धतीचा आपला आहे. आणि म्हणून मी तर प्रचंड आशावादी आहे, मी कायमच आशावादी राहिलेलो आहे. मला असं जे चांगलं आहे ते बघावं आणि जे वाईट आहे त्याला सोडून द्यावं अशा मताचा मी आहे. कारण की वाईटाकडे बघत जर का बसलो ना, म्हणजे आपली तब्येत खराब होते त्याच्यात. ते आहे, मग आपलीच तब्येत खराब होणार ना. त्याच्यापेक्षा चांगलं काय आहे त्या व्यक्तीमध्ये ते शोधलं पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे. आता जसं की गव्हर्नमेंटने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे, त्यांना लक्षात आलेलं आहे की बाबा काही गोष्टी बदलल्या पाहिजेत आपल्या इथं. अगोदर NCERTच्या पुस्तकामध्ये खूप चांगलं कार्टून होतं की झाडावरती चढायची स्पर्धा आहे, मग ते झाडावरती चढायच्या स्पर्धेमध्ये हत्तीपण आहे, बाजूला माकडपण आहे, ससापण आहे, सापपण आहे, कावळापण आहे. म्हणजे प्रत्येकाचं गुणवैशिष्ट्य वेगवेगळं आहे, पण सगळ्यांसाठी परीक्षा कोणती आहे, झाडावर चढायची. आता त्या गोष्टी बदलण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. म्हणजे केंद्र सरकार पण आहे त्याच्यामध्ये, राज्य सरकार पण आहे, मग ते कुठल्याही पक्षाचं असू दे. म्हणजे महाराष्ट्रामधलं सरकार असू द्या, कर्नाटकमधलं असू द्या, तेलंगणामधलं असू द्या किंवा गुजरातमधलं असू द्या, प्रत्येकाला आता त्या गोष्टी लक्षात येत आहेत. म्हणजे एक ट्रान्झिशन फेज असते बघा. म्हणजे अगोदरची आपली ट्रान्झिशन फेज कोणती आहे, देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर हरित क्रांती, त्याच्यानंतर 1990 नंतर कोणतं आहे तर अचानक IT बूम नंतर 2010 नंतरचा स्लॅग, आणि त्याच्यानंतरची करंट गव्हर्नमेंट, नोटबंदी, असे वेगवेगळे टप्पे आपल्याला दिसतात ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बट स्टील आपण टिकून राहिलेलो आहे. मुघल असताना पण आपण टिकून राहिलेलो आहे, इंग्रज असताना पण आपण टिकून राहिलेलो आहे, बरोबर आहे का नाही. मग आता आपलंच असताना आपण अजून उलट जास्त चांगल्या पद्धतीने टिकून राहू शकतो. म्हणजे ते परत बेसिक इन्स्टिंक्ट आहे आपल्यामध्ये. दॅट इज वाय आय एम टू मच ऑप्टिमिस्टिक. ते आहे. पण मग एक गोष्ट मला सांगा की आज आपली जी पिढी आहे, आपल्या पिढीमध्ये आणि आपल्या वडिलांच्या पिढीमध्ये खूप फरक आहे विचारांचा, आणि तसंच येणारी पिढी अजून वेगळी. मग एवढा जर फरक आहे तर मग राजकारणामध्ये त्या गोष्टी म्हणजे कसं समजतील ना. म्हणजे माझ्या वडिलांना जर माझे प्रॉब्लेम समजून नाही शकत, तर या राजकारण्यांना उद्याच्या पिढीचे प्रॉब्लेम्स कसे समजतील आणि हे चेंज कधी होईल? राजकारण कशासाठी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. राजकारण किंवा आपल्या इथं एकूण सत्ता नावाची जी गोष्ट आहे ना, ती कशासाठी आहे, स्टेट नावाची गोष्ट कशासाठी आहे, तर बाबा तुम्हाला सुरक्षित वातावरण निर्माण करणं हा त्यांचा बेसिक ते की बाबा ही अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण करायची की जेव्हा आपण आपल्यातलं बेस्ट देऊ शकू. मग परिस्थिती निर्माण करायची म्हणजे काय, तर बाबा आपलं सिक्युरिटी आहे, कुणीही आपल्याला वरती येऊन डायरेक्ट अंगावर धावून येऊ शकत नाही. म्हणजे पोलीस नावाची यंत्रणा आहे, रस्ते देण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ना त्यांनी. नाहीतर प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा इच्छा काही असू शकतात, कुठपर्यंतही असू शकतात, त्याला उत्तर नाही ना कुठंच जाऊन. मग राजकारण जे आहे हे काय करतायत, कॉमन ग्राउंडवरती आपण काय काय सोडू शकू ते त्याचा प्रयत्न करतायत ना. कुठलेही असू द्या, अगदी तुम्ही भारताचा स्वातंत्र्य लढा बघा, स्वातंत्र्य लढ्यानंतरचे, देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपले इथले सगळे राजकारणी बघा, आणि अगदी आत्ताचे पंतप्रधान महोदय, आत्ताचे मुख्यमंत्री, हे सगळे बघा. कॉमन ग्राउंड काय आहे, कॉमन अजेंडा काय आहे, जास्तीत जास्त लोकांचं कसं भलं होईल या पद्धतीनेच पॉलिसी समोर येतात ना. सगळ्यांचं भलं नाही करता येऊ शकत, सगळेजण नाहीच ना त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्यांची प्लेट कॉमन असणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणून मग नवीन मुलांची आता अपेक्षा काय, सपोज नवीन मुलं आहेत, म्हणजे ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला होतो तर त्यावेळेस अचानकच असं झालेलं होतं की बाबा त्या काळामध्ये की आता कम्प्युटर घ्यायला पाहिजे किंवा ENTC घ्यायला पाहिजे.
त्याच्या अगोदर मेकॅनिकल नंतर काय कम्प्युटर ENTC ह्याच पद्धतीने गोष्टी चालल्या. आता आलंय कुठं मशीन लर्निंग कडे आलेले आहे, आता आर्टिफिशियल पण इंटेलिजन्स कडे. मग तरी पण हे तुम्ही सांगताय ते व्यवस्थित आहे, पण तरी पण एक मुद्दा येतो की आपण आधीपासून बेसिक गोष्टींवरतीच काम करतोय. हो बरोबर. पण आज जरी आपण पाहिलं तरी बेसिक गोष्टी सुद्धा आज नाहीच झाल्या सॉल्व्ह. म्हणजे स्वतंत्र झाल्यापासून आज आपण काम करतोय, रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्य, एकदम बेसिक गोष्टी त्या पण आज सॉल्व्ह नाही होते आणि आपण मुद्दे भरकवतोय असं नाही वाटत का? नाही वाटत मला. देश स्वतंत्र झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण अजून करतोय ह्याच्या मागचं बेसिक रिझन काय? लोकसंख्या आणि भारताची साईज बघणं फार गरजेचं आहे सर. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो ना यार ह्या बेसिक गोष्टी पण आपल्या इथं झालेल्या नाहीत, हे म्हणत असताना आपण कुणाबरोबर तरी तुलना करत असतो. मग तुलना कुठली असते? आता टीव्हीवरती आपल्याला सहजपणे युरोप दिसतो, आपल्याला सहज आपल्या मोबाईलमध्ये अमेरिका दिसतं वगैरे सगळं दिसतं, पण त्या देशाची पण दुसरी बाजू आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येते ना. त्यांनी दाखवताना प्रोजेक्ट करताना फक्त तेच दाखवलं, मॅनहॅटन दाखवलं, न्यूयॉर्क दाखवलं, वॉशिंग्टन दाखवलं, पण त्याच्यात त्या अंधाऱ्या गल्ल्या त्यांनीही नाही दाखवलेल्या. ओके. आपण कम्पेअर करताना तिथंच करतोय ना कम्पेअर, हे नाही झालं. अहो सर 150 कोटीची लोकसंख्या आहे जवळपास. 150 कोटी कशाला म्हणतात? आणि ही 150 कोटीची लोकसंख्या ह्यांच्यासाठी सर्व ॲम्युनिटीज देणं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आपण सगळ्यांनी थँक्स म्हणायला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू घ्या ते तिथपासून आतापर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ह्या सगळ्यांसाठी कुठला ना कुठला प्रोग्राम तरी राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खायला महाग होतो ही परिस्थिती आहे ना, खायला महाग होतो, हरित क्रांती झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इकॉनॉमी ओपन केली, वेगवेगळे ब्रँड्स आपल्या देशामध्ये आले, बरोबर आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येताना आपल्याला दिसते. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतानाच दिसत आहे ना. होते काय? आपला देश नावाची गोष्ट जेव्हा सुरू झालेली आहे, भारत देश स्वतंत्र झाला 1947 ते आतापर्यंत फार कमी कालावधी आपल्याला मिळाला इतर देशांच्या तुलनेमध्ये सर्व काही करण्यासाठी, बरोबर आहे. बरोबर. ते आता तुम्ही युरोप जर का बघितला, असे छोटे देश आहेत सगळे. फ्रान्स तिथंच आहे, जर्मनी तिथंच आहे, सगळे हे तिथल्या तिथंच आहेत, माहितीये का. आपल्या इथं 28 वेगवेगळे देश आहेत, माहितीये का, 28-29. आणि त्याच्यामध्ये पण अजून म्हणजे इथंच घ्या ना, महाराष्ट्रात खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर वगैरे ते अजून वेगळं, सातारा, कोल्हापूर. बट स्टील म्हणजे मला काय वाटतं, ह्या इतकी सारी विविधता असताना सुद्धा प्रचंड विविधता आहे खाण्याच्या पद्धतीमध्ये. इतकी सारी विविधता असून सुद्धा आपण टिकून राहिलेलो आहोत, हे फार मोठं यश आहे. एक समाज म्हणून, एक भारतीय समाज म्हणून आपण उभे आहोत, हे मला कायच्या काय भारी वाटतं ना सर. खरंच म्हणजे तुम्ही त्याचा विचार करा ना. म्हणजे तुम्ही मगाशी मला जात ह्या मुद्द्यावरती विचारलं. जात हे वास्तव आहे म्हणलं मी. जात नावाचं वास्तव आहे. आर्थिक परिस्थिती संदर्भात काही ना काहीतरी गडबडी चालू आहेत. स्टील देश म्हणून आपण उभे आहोत. कुणालाच गॅरंटी नव्हती ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस की बाबा टिकूत म्हणून, पण तरी पण आपण उभे आहोत. थँक्स टू ऑल दिस पीपल. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत योजना आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते आपल्याला बेसिक गोष्टी देण्याचा प्रयत्न करतायत. जसं की आता तुम्ही म्हणले मुलांना काय हवं आहे, लहानपणी जन्म झाल्या सगळे डोस मिळाले, औषधांचे मिळाले, फ्री ऑफ कॉस्ट सगळीकडे उपलब्ध आहे. क्रमांक 1. एज्युकेशन उपलब्ध आहे, बेसिक एज्युकेशन उपलब्ध आहे, बरोबर आहे. चांगले मार्क मिळाले तर गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणार आहे, लागणार आहे. नोकरी चांगली मिळणार आहे, तुला पाहिजे तर सेटल होऊ शकेल. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्ट दिलेली आहे. भाकर, भाजी, मीठ, मिरचू जे काय आहे ते दिलेलं आहे. दादा तुला ह्याच्यावरती काय करता येतंय ते कर, तू 1-2 स्पर्धा जिंक आणि मग तुझं तू सोय लाव. हे असंच आहे ना. गव्हर्नमेंट त्याच भूमिकेमध्ये ना आपल्याला ते बेस्ट एकदम वर्ल्ड क्लास लेवलचं तुम्हाला आणून देतील आजच्या आज. हे नाही होणार आहे सर. बरोबर. आणि सपोज एखाद्याला देण्याचा प्रयत्न करू द्या, लगेच बाकीची आहेच ना ट्रोल. मग तिथं आमच्यात काय कमी हे आहे. क्रिकेट बघताना सहज आपल्याला काय येतं, क्रिकेट बघताना आपल्या डोक्यात काय येतं, यार त्यापेक्षा त्याला घेतलं असतं तर बरं झालं असतं. आपण बोलून जातो, सहज बोलून जातो आपण. ते सेम इथे सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणं सरकार म्हणून ही प्रचंड अवघड गोष्ट आहे. आपल्या इथं लोकसंख्या मोठी आहे, जॉग्रफी मोठी आहे, विविधता मोठी आहे, जाती मोठ्या प्रमाणात आहेत, धर्म तितकेच आहेत, सगळ्यांचं सगळं नाही पूर्ण होऊ शकणार. कॉमन ग्राउंडवरती आल्यानंतर निश्चितपणे बऱ्यापैकी गोष्टी पूर्ण होऊ शकतात.
म्हणून वाटतं कदाचित की बाबा हे राजकारणी लोकांना आमचं काय कळणार आहे. आता मी ज्यावेळेस बघतो काही सुदैवाने काही राजकारणी लोकांबरोबर संपर्क येतो आधीमध्ये, ते प्रचंड वाचतात. म्हणजे आता आपले बाकीचे घरी येणारे पेपर बंद झाले, खूप साऱ्या जणांचे घरी येणारे पेपर बंद झाले, पण त्यांच्या इथं अजूनही पेपर येतो ना, रोज वाचतात ना, रोज टिपण असतं त्याच्यावरचं, रोज ते त्याच्यावरती नोट करून ठेवतात, नोंदी करून ठेवतात, भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात, नवीन काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. काल एक नेते होते, ते माझ्याकडून ते माहिती घेत होते एका पर्टिक्युलर विषयासंदर्भात. अरे अरुण, ते काय मला सांग बरं. आहे ना त्यांच्यामध्ये, पण ह्याच्या अगदी विरोधामध्ये माझ्या आजूबाजूला राहणारं कोणीच मला विचारत नाही की बाबा अरे दादा ते सांग, अहो सर ते आम्हाला सांगा ना, काय तो विषय काय होता. नाही, बट दे आर व्हेरी मच प्रिपेअर्ड. मी एकदाच ती अशी स्टोरी ऐकली होती ह्या संदर्भातली. ज्यावेळेस आधार येणार होतं ना, नंदन निलकेनी जे आहेत ते होते त्याच्यामध्ये, मग त्यांच्याकडे होता तो प्रोजेक्ट आधारचा. तर प्रेझेंटेशन वगैरेच्या वेळेस ही वॉज प्रिपेअर्ड की ठीक आहे आपण करून टाकू आधार, या आपण करून टाकू. पण ते तसं नाही झालं ना. त्यांच्याजवळ खूप सारे प्रश्न होते जे प्रेझेंटेशन ऐकायला बसले होते. उगाव आपल्याला वाटतं माहिती आहे, राजकारणी होणं हे सोपी गोष्ट नाही सर, किंवा राजकारण हे बिलकुल सोपं नाही. जे आपल्याला दिसतं ना, सतत प्रवास आहे, सतत भेटीगाठी आहेत, मतदारसंघ काहीच्या काय मोठे आहेत. तुमचा साखरपुडा करावा लागतो, तुमचं लग्न करावं लागतं, तुमचं मुंज अटेंड करावं लागते, तुमचे वाढदिवस अटेंड करावं लागतात, त्याच्या शुभेच्छा द्याव्या लागतात. घरात कोणी वारलं असेल तर त्याला श्रद्धांजली द्यावी लागते, नंतर त्याही प्रोग्राम लिहावं लागतं, त्याला डबाही द्यावा लागतो, सगळं करावं लागतं. आणि हे सगळं करून सुद्धा परत अजून आमच्यासाठी चांगलं काहीतरी करा, ही अपेक्षा आहे. एकतर हे सगळं कॅन्सल करा. बेसिक म्हणजे हे सोडून द्या, ही अपेक्षा नका ठेवू, हीच ठेवू नका की बाबा आम्ही मूळ पत्रिका दिली साहेब तुम्हाला. अरे नाही ना दादा, उसका काम नाही आहे, लेकिन आउट ऑफ प्रेशर त्या व्यक्तीला यावं लागतं तुमच्या इथं. मग मूळ काम काय आहेत, मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा ते करता जर काही येत नसेल, मग तिथं बोलायचा अधिकार नाही. मग कुठलं तरी ऍट अ टाइम एकच साध्य होणार. एक तर गाडी चालवणं होईल, नाही तर बाजूला बघणं होईल. तुमचं जर का म्हणणं सारखं बाजूला बघ तर गाडी नाही चालवता येणार, मला ऍक्सिडेंट नाही करायचा. आणि बरं, प्रशांत किशोर किंवा केजरीवाल असतील यांच्याबद्दल तुमचं काय मत? चांगलं मत आहे सर, यायला पाहिजे. पण मग ते जसं अपयशी का ठरले मग? ते जर 3 वर्ष झाले म्हणताय, एका शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलतायत. अरविंद केजरीवाल उलट यशस्वी ठरले ना. 10 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे. पंजाब सारखं राज्य त्यांच्या हातामध्ये आहे. गुजरातमध्ये त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. अरविंद केजरीवाल यांना चांगलं यश आहे. प्रशांत किशोर यांना ते कदाचित राज्य चुकलं असेल. बिहारमध्ये लोकांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि बिहारमध्ये म्हणजे माझे मित्र आहेत एक, ते मला सातत्याने सांगत होते, तिकडचे एक मित्र आहेत, ते म्हणे की यार खरंच तिकडं त्या लोकांना तुम्ही आहे ना, विकास ह्याच्यापेक्षा कानून व्यवस्था ह्याच्यावरती बोललेलं ते जास्त भावणार आहे. आपण मूवीजमध्ये बघितलंय बिहार हा ऍक्च्युली तसं आहे, कदाचित त्याच्यावरून वाईट आहे. हो, म्हणजे त्यांचं ते पण कम्प्लीट नाही झालं तर मग ते विचार कधी करतील की नेक्स्ट गोष्ट. तेच ना, पुढचं लय लांब आहे गोष्ट. आपण तेच युटोपियन थॉटमध्ये आहोत माहितीये का. मग ते असं ते असं नाही. बेसिक पहिलं कायदा कानून सुव्यवस्था हे कोण देऊ शकतं? त्यांना वाटलं असेल हे. प्रशांत किशोर हे दुसऱ्यासाठी रणनीती बनवून देणं आणि स्वतः करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्याच्यासोबत प्रशांत किशोर स्वतःही लढले नाहीत, हेही अजून एक मुद्दा आहे. आणि त्यांनी निवडलेले जे कोणी होते लोक, कोणी ब्युरोक्रॅट होतं, कोणी त्या विषयातलं प्रोफेसर होतं, त्या विषयामधलं तज्ज्ञ असणं आणि राजकारण करणं फार फरक आहे सर. तुम्ही हे बघितले असतील आता नेते वगैरे, सपोज एखादा नेता आहे कोल्हापूरचा उदाहरणार्थ, त्याला सारखं मुंबईला पळावं लागतंय. कोल्हापूर ते पुणे यायचं, पुण्यावरून मुंबई जायचं, काम झालं तर झालं, नाही तर रिटर्न जायचं. अर्ध्यात येईपर्यंत जर का कोणाचा फोन आला, नाही या तुम्ही आता वेळ आहे, परत पळणं नाही. ह्या सोप्या गोष्टी नाहीत हो. तरी प्रशांत किशोर यांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण परत तिथंच आलो, प्रशांत किशोर एकटे आणि बाकी कोण आहेत मग सांगा बरं. प्रशांत किशोर यांच्या पक्षातल्या 2 नेत्यांचे नाव सांगा. असं जर का कोण, म्हणजे आपण मीडियामध्ये जरी विचारायचा प्रयत्न केला, कोण सांगेल? आणखी बाकीची टीम हवी होती. सपोज राहुल गांधी आहेत बिहारमध्ये. राहुल गांधींच्या पक्षाच्या 2 नेत्यांची नावं सांगा बिहारमधल्या, कोण सांगेल? लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव यांच्या 2 नेत्यांची नावं सांगा बिहारमधल्या. ठीक आहे. बर, राहुल गांधी यांच्या सोबतच्या नॅशनल लेवलवरच्या 2 नेत्यांची नावं सांगा की जे बिहारमध्ये हे करत होते,
तिथं प्रचार करत होते. कन्हैया कुमार सोडून आता कन्हैया कुमारच होते. 2 नावं म्हणलं ना, पण हो ना. दुसरं आता दुसरं नाही. तुम्ही सांगून काय सांगाल? प्रियांका गांधी सांगाल, अगदीच सांगायचं झालं तर. त्याच्या पलीकडं पण इकडं बघा ना, यंत्रणा काय आहे? खुद्द पंतप्रधान आहेत, गृहमंत्री महोदय आहेत, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला होते. त्यांच्या 50-60 सभा झालेल्या आहेत. म्हणजे हे लोक राजकारण हे ते टू मच सिरियसली घेताना दिसत आहेत. मुळात त्यांची सुरुवात समाजकारणापासून झालेली आहे, ते राजकारणामध्ये आहेत, पण ते प्रचंड सिरियस, सत्तेत असून प्रचंड सिरियस आहेत. पण ह्याच्या अगदी विरोधात जे बाकीचे आहे ते एकाच्याच भोवती सगळं खेळतंय ना, ते अवघड जातंय. ते नाही शक्य. लोकांना दिसत राहिलं पाहिजे सर, वेगवेगळे माणसं दिसले पाहिजेत. मला रिप्रेझेंट करणारा माणूस कोण आहे हे लोकांना समजलं. नेता खरंच खूप चांगला आहे, नेता खरंच खूप चांगला आहे, पण मला कोण रिप्रेझेंट करते ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. बाकीची टीम तयार झाली. तीही टीम तयार होणं गरजेचं आहे. लगेच ती तयार होईल असं नाहीये. आणि एकदा अरविंद केजरीवाल यांना संधी देऊन झालेली आहे. इनफॅक्ट तुम्ही महाराष्ट्राकडे येऊन बघायला पाहिजे, माहितीये का? सगळ्यात देशातलं क्रमांक 1चं राज्य कोणतं आहे? म्हणजे कशाच्या बाबतीत? कशाच्याही बाबतीत महाराष्ट्र म्हणून. महाराष्ट्र नावातच सगळे. क्रमांक 1चं राज्य महाराष्ट्र. इथं त्यांना कितपत स्कोप आहे वाटतं तुम्हाला? इथं नाही का बरं असं? म्हणजे आपण म्हणतो की आपला जो महाराष्ट्र आहे तो थोडासा प्रगत आहे, विचारांच्या बाबतीत असेल, सगळ्याच बाबतीत असेल, मग तिथं का तिथंच आलो ना. पक्ष छान आहे किंवा माणूस छान आहे, चला मान्य करू. पुढं काय? नेते नाहीत. पुढं काय? आणि राजकारणी म्हणल्यानंतर आपल्याला ती आता सवय झालेली आहे बघायची. असं ते पाहिजे, झगमगाट सगळं पाहिजे, माहितीये का? ती गाडी तशी पाहिजे, त्याचं जगणं तसं पाहिजे, त्याचं वावरणं तसं पाहिजे, त्याच्या आजूबाजूला लोक तसे पाहिजेत. असंच कुणी असेल तर नाही ना शक्य. शिवदीप लांडे पण बिहारमध्ये पडले, IPS पडले. मग नाही ना. राजकारण हे वेगळ्या पद्धतीने चालतं. बूथ लेवल पासून सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करावं लागतं. त्यांचं लय बारीक असतं सर राजकारण. हे लोक म्हणजे ह्या लोकांना आहे ना खरंच ग्रेट मानलं पाहिजे, राजकारण करतायत ना ते. आणि त्यांची पुढची पिढी जी आहे ना ती त्यांच्यापेक्षा जास्त सिरियस आहे अबाउट देअर करिअर इन पॉलिटिक्स. ओके. आपण सामान्य माणसं जे राजकारणात नाही आहेत, वी आर नॉट दॅट मच सिरियस अबाउट अवर करिअर. म्हणजे सपोज वडील माझे CA आहेत, तर मी CA बनेन हे नाही कोणी म्हणतात. मग माझी स्वतंत्र वाट चोखांदळेल वगैरे वगैरे असलं काहीतरी असतं आपलं. तिथं तसं नाही दादा. हे बरोबर आहे. तो खूप सिरियस असतो ना. मग ते आपल्याला दिसतात ना. मग मोठा नेता जे आहेत ते त्यांचे सुपुत्र पुढच्या याला ते सुरूच आहे त्यांचं. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतात. ऍक्टिव्हली करतात. ऍक्टिव्हली असेल, मग तुम्हाला आवडो अथवा ना आवडो, मग तुम्ही करताय का? सपोज नाही, हे काय राव, हेच चालू आहे ह्यांचं, मग पर्याय काय ते सांग. नवीन चेहऱ्यांना म्हणजे संधी मिळायची असेल तर काहीतरी पर्याय कुठे? तेच ना. पर्याय कुठे? झटलं पाहिजे, तिथं झटावं लागतं. बोलता यायला पाहिजे, मांडता यायला पाहिजे, विषयांची जाण पाहिजे, प्रश्नांची जाण पाहिजे, लोकांची अपेक्षा काय आहे ते माहिती पाहिजे. नवीन पिढी येत असेल तर त्यांची अपेक्षा काय आहे ते माहिती पाहिजे. सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. प्रचंड संपर्क पाहिजे. मला तर वाटतं ओरेटरी, पैसा पण पाहिजे. मला पहिलं त्याच्या अगोदर ओरेटरी फार महत्वाची. बोलता यायला पाहिजे, सभा जिंकता यायला पाहिजे. सभा जिंकता येत नसतील ना तर मग अवघड आहे. आणि सभा जिंकता येत असून पण परत उमेदवार पण तसे खमके पाहिजेत, नाहीतर हे ते आहे. पण जर समजा आजच्या तरुणांना ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात काहीतरी चांगले बदल झाले पाहिजे, काहीतरी आणखी चांगल्या गोष्टी तरुणांसाठी आल्या पाहिजेत, त्यांना असा मार्ग सापडत नाही किंवा असं वाटत नाही का की एखादा नेता आहे की जो प्रॉपर दिशा देत नाही की काय केलं पाहिजे एक्झॅक्टली तरुणांनी. पावर तर आहे, सगळं आहे, पण असा मार्ग नाही सापडत आहे की जर गोष्टी बदलायच्या असतील तर काय केलं पाहिजे. सर महाराष्ट्रामध्ये चांगलंच आहे खरंच. म्हणजे तुम्ही सहज म्हणून कुठल्या इतर राज्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, नको होतो जीव. आपल्या इथं खरंच खूप चांगलं आहे. आपल्या सुदैवाने आपल्याला नेते चांगले मिळालेत. सहकाराशी संबंधित असू द्या, शिक्षणाशी संबंधित असू द्या, शेतीशी संबंधित असू द्या, पाण्याशी संबंधित असू द्या, सगळेच्या सगळे नेते आपल्याला खूप चांगले मिळालेले आहेत की ज्यांना त्या विषयामधलं नॉलेज आहे, ज्यांचा जनसंपर्क आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाही पण दुसऱ्या राज्यामध्ये आहे असं काय? तसं नाहीच आहे बऱ्यापैकी. फक्त बर्फ नाही म्हणलं तर तेवढं एक हा बर्फ नाही आपल्या इथं, वाळवंट नाही आणि बर्फ नाही, तसं नाही ना. महाराष्ट्रामध्ये नाही पण दुसऱ्या राज्यात तसं काय? गव्हर्नमेंट AI ची युनिव्हर्सिटी इथं आणण्याचा प्रयत्न करते.
बरोबर आहे. नवी मुंबई नावाचं शेजारीच आपल्या इथं भलं मोठं आता पोर्ट बनतंय. हो. येत्या काही दिवसात उड्डाणं सुरू होतील. आपल्याला बंदरं आहेत चांगली. आपल्या इथं रोड चांगले, समृद्धी महामार्ग आहे, शक्तीपीठचं काम चालू आहे, पुण्यावरून पर हैदराबाद पर्यंतची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, बेंगलोर हायवेचं काम चालूच आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे उगच ते नसतंय का, ते उगच काढतो ना आपण काहीतरी. जेवण खूप छान झालं पण मगाशी तो खडा तेवढा जो माझ्या दाताखाली आला ना, तो नसता आला तर अजून भारी वाटलं. ऍक्च्युली तसं चालू आहे. सगळं अवेलेबल आहे सर. आपण काय करतो ते महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या व्यक्ती चांगल्या पद्धतीने पैसे कमवतोय का, या प्रश्नाचं उत्तर काय? हो, म्हणजे संधी आहे. आपण काय करतोय त्याच्यावरती. आपण काय करणार ते सगळे बघा ना. सगळे लोक इथे येतात पोट भरायला, सगळीकडून येतात. बरोबर आहे का नाही? फार मोठ्या अपेक्षेने येतात. प्रचंड प्रेमळ माणसं आहेत, माहिती आहे का. राजकीय दृष्ट्या काही वेगळ्या गोष्टी आपल्या इथं घडत असतील, दॅट इज डिफरंट थिंग. पण चांगली माणसं आहेत, काही वाईटही आहेत, असतीलही, पण त्यांच्या सगळ्यांच्या पोटाची व्यवस्था या महाराष्ट्रात होते. मग आपल्या पोरांची तर निश्चितपणे होणार, चांगल्या पद्धतीने होणार. करतोय काय हे इम्पॉर्टंट आहे सर. मला त्यातल्या त्यात स्कोप कुठं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, तर दॅट इज एज्युकेशन. एज्युकेशन नावाची जी गोष्ट आहे ना महाराष्ट्रामध्ये, ती अजून चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. झेडपीच्या शाळा अजून चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतील. त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काही करता येते का ते बघता येऊ शकेल. जास्तीत जास्त लोकांना सोसायटी सेंट्रिक विचार करायला भाग पाडता येऊ शकेल. त्या पद्धतीने गोष्टी पुढे नेता येऊ शकेल. दॅट इज वाय न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती आलेली आहे, ती इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि सगळे एक दिलाने काम करतायत. हे अजून महत्वाचं. राजकीय विरोध आपल्या इथं जरी दिसत असला तरी ज्यावेळेस पॉलिसी मेकिंग नावाची गोष्ट येते त्यावेळेस हे सगळे लोक एकत्रित येतात ना. दॅट इज द ब्युटी. म्हणजे फार भारी येते आपल्या राजकारणामधली गोष्ट. मतभेद बाजूला ठेवून हे बसणं हे फार महत्वाचं आहे. आता काल परवा मी एक ती पोस्ट बघत होतो, महाराष्ट्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात त्रिभाषा सूत्र वगैरे वगैरे जे आहे त्या संदर्भात आता त्यांनी सूचना, हरकती, रिकमेंडेशन्स मागवलेले आहेत. मग आता ज्यांच्या कोणाचा ज्या कोणी विरोध केलेला आहे, सूचना पाठवलं पाहिजे ना. बरोबर आहे. किती जण पाठवतील काय वाटतं तुम्हाला? आपण बोलताना बोलतो पण कुठं पाठवूया, राहू द्या यार, राहू द्या ना, कोण करेल, हे असं होतं. म्हणजे सगळीकडे तीच गडबड आहे. व्यक्त कुठं व्हायचंय तर सोशल मीडियावरती व्यक्त व्हायचंय. 4 माणसं जमल्यावर व्यक्त नाही व्हायचं. नाही बोलणारच नाही बघा हे अशी माणसं. एक ते खूप भारी गाणं होतं ते कोणाचं, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही आणि मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. हे असं एक भारी कविता एका गाणं आहे, काय मला आता आठवत नाही माहिती. तसे कुठं मग मी मोर्चा कुठं नेणार? सोशल मीडिया. मी निषेध कुठे करणार? सोशल मीडियावर. की जिथं माझी आयडेंटिटी समोर येत नाही, मला शोधत कोणी येत नाही, मला हुडकत कोणी येत नाही, बिंदास सोडून देतात. 400 कमेंटमध्ये माझी एक कमेंट लपून जाते. मग ते चालतं त्या पद्धतीने. अदरवाईज लोकांनी यायला पाहिजे का, तर यायला पाहिजे. पैशाचा खेळ आहे का? हो, मी नाकारत नाही आणि कुणीही नाकारू शकत नाही. बरोबर आहे का नाही? पण जनतेने ठरवलं पाहिजे ना मग तुम्हाला काय हवं. बरोबर आहे. म्हणजे मला जर का काहीतरी सोशल वर्क जर का करायचं असेल, बरोबर आहे, मग सोशल वर्क करण्यासाठी मला तशी पूरक यंत्रणा दाखवावी लागेल, इकोसिस्टम दाखवावी लागेल. लोकांना तसंच वाटतं की बाबा इसका खुद का नाही संभल रहा, हे अपने को क्या संभालेगा, असं वाटू शकतं ना त्यांना. आणि काही चूक नाहीये त्याच्यामध्ये, ते दिसलं पाहिजे त्या पद्धतीने. म्हणजे दुर्दैवाने म्हणा ही अशीच पद्धत आपल्या इथे. म्हणजे ममदानी वगैरे जे ते न्यूयॉर्कमध्ये जिंकू शकतात, आपल्या इथं नाही अवघड. म्हणजे मला असं जर का वाटलं यार आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, मी लय भारी बोलतो, मी UPSCच्या पोरांना शिकवलेलं आहे, मला देशोदेशी काय काय घडतं ह्याची माहिती आहे, मी खूप भारी ओरेटर आहे ना, असं तसं रस्त्याने पोस्टर बिस्टर घेऊन थांबलोन वाटत राहिलो. तुम्हाला काय वाटतं? नाही, शक्यच नाही. अशक्य कुठली गोष्ट आहे. आपल्या इथलं राजकारण हे वेगळ्या पद्धतीने चालतं. म्हणून म्हणलं सुरुवात आपली जिथं झाली होती, एक सिव्हिल सोसायटी म्हणून आपल्याला फार मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. एक सिव्हिल सोसायटी फार महत्त्वाची आहे. सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. मला मूलभूत अधिकार आहे, मला माझा अधिकार माहिती असेल तर मी हेही मान्य करणं गरजेचं आहे की समोरच्यालाही तो आहे. आपण टीका टिप्पणी करण्यामध्ये जास्त व्यस्त झाल्यामुळं गडबडी जास्त वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये टीव्हीचा रोल फार मोठा आहे. टीव्हीने आपल्याला लय गोष्टी शिकवल्या, चुकीच्या, चांगल्या, वाईट वगैरे वगैरे. तरी ओव्हरऑल पॉडकास्ट तर मस्त झालाय. पण मग एक मोठा भाऊ म्हणून आजच्या तरुण पिढीला तुम्हाला काही 2 गोष्टी शेअर करायच्या असतील
असं म्हणत नाही मी की तुम्ही खूप असं ज्ञान द्यायचं, पण ऍटलीस्ट 2 गोष्टी शेअर करायच्या असतील नाही तर ते काय द्यावं. असतील? सुरुवातीलाच मी सांगितलं, महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळ्या आयुष्याचा जगण्याचा सार सांगून झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून झालेली आहे, पसायदान सगळ्यांनी वाचलेलं असेल. तुकाराम महाराजांची गाथा जी आहे, मग ते वाचलं पाहिजे. आपण काय सांगणार सर, त्यांचं सांगून नाही कोणी ऐकलं मग म्हणजे मग एवढा हा पॉडकास्ट सगळा वाया गेला मी संदेश दिला तर. आणि हा संदेश आपण समजू शकतो की ही गोष्ट समजून संदेश घ्या. नाही, म्हणजे हे फार महत्वाचं आहे, ते वाचलं पाहिजे. त्यांनी सगळं सांगून ठेवले, त्यांनी सगळं लिहून ठेवले. आमचे एक महाराज आहेत, सचिन महाराज म्हणून, सचिन दादा, तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्याकडून मी शिकतो. बरोबर आहे. मग त्यांनाही बोलावं लागेल त्यांना पॉडकास्ट. बोलवलं पाहिजे. पण सगळ्यांना जर का काही गोष्टी शिकायच्या असतील तर आहे उपलब्ध. लहानपणी आपण जे शाळेत म्हणत होतो तेच परत एकदा वाचणं. कविता जशा आपण वाचल्या, शुभं करोती पण म्हणलेलं आहे आपण, शुभं करोती कल्याणम म्हणलेलं आहे आपण, किंवा वेगवेगळे आपण मारुती स्तोत्र म्हणलेलं आहे, कोणी मनाचे श्लोक म्हटलेले आहेत, पसायदान आपण शाळेत म्हटलेले, नंतर बाजूला राहिले सर ते. आता सगळ्यांना राष्ट्रगीत येत असेल, पण किती जणांना प्रतिज्ञा म्हणता येईल हा एक वेगळा संशोधनाचा विषय, आणि किती जणांना वंदे मातरम म्हणता येईल हा अजून एक वेगळा संशोधनाचा विषय ते आहे. दीज आर द फॅक्ट्स, दिस इज द रियालिटी. आणि त्याच्यामुळे स्टील आय एम होपफुल. म्हणजे हे आहे म्हणजेच देशावर प्रेम आहे असंही नाही, पण हे केलं तर अजून छान, आपल्याला अजून वेगाने पुढे जातील असं माझं मत आहे स्वतःच. आणि खरंच थँक्यू सो मच. Yes. खरं तर पहिलाच पॉडकास्ट होता हा आपला, पण ही सुरुवात आहे. सुरुवात आहे. अजून वेगवेगळ्या विषयांवरती आपण परत एकदा चर्चा परत करत भेटत राहूया. राहू, परत बोलत राहू. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा you तुमच्या so much. नवीन उपक्रमासाठी. चांगले चांगले माणसं तुमच्यापर्यंत निश्चितपणे येतील, बोलतील, आणि ती त्यांचे सुरुवात विचार तुमच्यापासून मांडतील. झाली. हे सगळं सर काय म्हणतात त्याला, सगळं निमित्त मात्र आहे. हो, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत अगोदरच. ते आहे. चालेल चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या जवळचे जे काही व्यक्ती असतील की ज्यांना खरंच महाराष्ट्राची चिंता आहे, त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांच्या मनात प्रश्न आहे की गोष्टी का नाही होते, बदल का नाही घडत आहे, तर त्या सगळ्यांसोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. खरं तर हा पहिला प्रयत्न होता. आजपर्यंत आपण अनेक 150-200 पेक्षा जास्त पॉडकास्ट केलेले आहेत, पण ते माणसाच्या विकासावरती फोकस करणारे होते. परंतु आजचा हा पहिला पॉडकास्ट होता की ज्याच्यावरती आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा केलेली आहे. आणि जर महाराष्ट्राला खरंच समृद्ध करायचं असेल, श्रीमंत करायचं असेल, तर काय केलं पाहिजे या गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे. म्हणून तुमच्या जवळच्या सगळ्या व्यक्तींसोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करूया. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.